नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी आपला रमेश सारथी. गोरा राजाची ग्रँड पास इंग्लिश ग्रामर क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. मित्र हो, या क्लासमध्ये आपण इंटरचेंज ऑफ सेंटेन्सेस, वाक्यांच्या परस्पर बदल, कोणते कोणते वाक्य, इंटरचेंज ऑफ अफर्मेटिव्ह अँड नेगेटिव्ह सेंटेन्सेस अँड इंटरचेंज ऑफ एक्सक्लेमेटरी अँड असर्टिव्ह सेंटेन्सेस. म्हणजे नेगेटिव्ह, अफर्मेटिव्ह, होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्याला नकारार्थी वाक्य कसे करावे, तसेच उद्गारवाचक वाक्याला विधानात्मक वाक्य कसे करावे हे आता पाहूया बेटा. लेट्स सी. कम. अफर्मेटिव्ह अँड नेगेटिव्ह सेंटेन्सेस, होकारार्थी आणि नकारार्थी. पहा बेटा, सेंटेन्स पहा. ही इज अ गुड बॉय, हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे बेटा. तो चांगला मुलगा आहे. त्याचं नेगेटिव्ह कसं करायचं? परीक्षेमध्ये हे जे विचारतात एका मार्कासाठी, ही इज नॉट अ बॅड बॉय, म्हणजे हे परीक्षेत जे अफर्मेटिव्ह नेगेटिव्ह विचारले जातात तेव्हा या वाक्याचे अर्थ बदलू नाहीये, हे वाक्याचा अर्थ तेच यायला पाहिजे. ही इज नॉट अ बॅड बॉय, निगेटिव्ह. नेक्स्ट बघूया बेटा. आय विल नेव्हर फॉरगेट यू, हे नकारार्थी वाक्य आहे, निगेटिव्ह आहे. नेव्हर शब्द आलेला आहे याच्यामध्ये आणि याचं अफर्मेटिव्ह होतोय आय विल ऑलवेज रिमेंबर यू. इथं फॉरगेट आणि रिमेंबर हे दोन ऑपोजिट वर्ड्स आहेत. तसेच तिसरा पहा. शी वॉज डाऊटफुल ऑफ इट, अफर्मेटिव्ह आहे. शी वॉज नॉट शुअर ऑफ इट, नेगेटिव्ह. अशा प्रकारे हे अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह वाक्याचे बदल होतंय. मग याचे नियम बघूया बेटा थोडक्यात, म्हणजे कसे करायचे, कसे बदलायचे. रूल्स. होकारार्थी वाक्यात हो, नकारार्थी वाक्यात नाही असे अर्थ येतोय. होकारार्थी वाक्यामध्ये येस आणि नकारार्थी वाक्य म्हणजे नाही असं अर्थ येतो बेटा. नकारार्थी वाक्यात नो, नॉट, नेव्हर इत्यादी नकारार्थी शब्द लिहून होकारार्थी वाक्यातला ऑब्जेक्टिव्ह शब्दाचा ऑपोजिट शब्द लिहावा. आणि जे नकारार्थी वाक्य आहे या वाक्य निगेटिव्ह मध्ये नो, नॉट, नेव्हर, नेदर असे शब्द लिहायचं. आणि नंतर होकारार्थी वाक्यातील ऑब्जेक्टिव्ह म्हणजे हे जे वाक्यात जे ऑब्जेक्टिव्ह असते विशेषण, त्या विशेषणाच्या विरुद्धार्थी शब्द लिहायचं. आणि तिसरा, दोन्ही वाक्यांचा अर्थ सारखेच असणे आवश्यक आहे. पहा हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे हे जे होकारार्थी वाक्य आहे, नकारार्थी वाक्य, हे दोन्ही वाक्यांचा अर्थ सारखेच पाहिजे, अर्थ बदलू नाहीये. फॉर एक्झाम्पल इथं म्हटलं ही इज अ गुड बॉय, ही इज नॉट ए गुड बॉय असं नाही म्हणायचं बेटा. ही इज नॉट अ बॅड बॉय, म्हणजे अर्थ सारखे असतोय. हे झालं अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह. आणि आता एक्सक्लेमेटरी असर्टिव्ह बघूया बेटा. उद्गारवाचक वाक्य आणि निर्देशात्मक वाक्य. दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल फ्लॉवर, असर्टिव्ह सेंटेन्स आहे बेटा. आणि याचा उद्गारवाचक कसं करतोय? वॉच अ ब्युटिफुल फ्लॉवर दिस इज. काय होतं बेटा याचा? वॉच अ ब्युटिफुल फ्लॉवर दिस इज, असे हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. आणि दुसरा, हाऊ लॉंग द स्नेक इज, हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे बेटा. ह्याचं असर्टिव्ह कसं बनलेलं आहे? द स्नेक इज व्हेरी लॉंग. बघूया हे नियम मग याच्यात काय काय करायचं, कसं लिहायचं. उद्गारवाचक वाक्य हाऊ किंवा वाटने सुरुवात होतो. हे बेटा उद्गारवाचक वाक्य वॉच ए किंवा हाऊ हे असे सुरुवात होतो बेटा. आणि त्या शब्दांचं विशेषण कर्ता क्रियापद लिहावे. म्हणजे उद्गारवाचक वाक्यामध्ये अगोदर वॉच ए किंवा हाऊ असा शब्द लिहायचं, नंतर विशेषण लिहायचं, नंतर सब्जेक्ट लिहायचं, नंतर क्रियापद लिहायचं. हे लिहून घ्या बेटा हे. आणि दुसरा, वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह लिहावे. इथं बेटा हे उद्गाराचं चिन्ह इथे दिलेलं आहे. वाक्याच्या शेवटी काय असतं? उद्गारवाचक चिन्ह असतोय. आणि तिसरं, विधानात्मक वाक्य कर्ताने सुरुवात होतो, क्रियापदानंतर हाऊ किंवा वॉच एचं व्हेरी किंवा अव्हेरी मध्ये बदलावे. विधानात्मक वाक्यात जेव्हा बदलतो आपण बेटा, उद्गारवाचक वाक्यात असलेले हाऊ जे असतोय ते असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये, विधानात्मक वाक्यामध्ये हाऊचा व्हेरी होतोय, वॉच एचा अव्हेरी होतो बेटा. अशा प्रकारे हे जे नियम आहेत हे दोन्ही नियम लिहून घ्या बेटा. आता इंटरचेंज ऑफ असर्टिव्ह अँड इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस, निर्देशात्मक वाक्य आणि प्रश्नार्थी वाक्य ह्याचे परस्पर बदल कसे होते बघूया बेटा. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली. खाली काही वाक्यात बेटा हे लक्षपूर्वक वाचा आणि लिहून घ्या.
यू आर वेस्टिंग युअर टाइम असर्टिव्ह सेंटेन्स आहे. विधानात्मक वाक्य आहे. मग याचा प्रश्न कसा होतोय? टेन्समध्ये आपण जे शिकलो होतो प्रश्न, ते प्रश्न बेटा यू आर वेस्टिंग युअर टाइम, आर यू वेस्टिंग युअर टाइम आपण असं शिकलो होतो. परंतु इथं परीक्षेत जे विचारले जाते इंटरगेटिव्ह सेंटेन्स, त्या सेंटेन्सला असं नाही लिहायचं. कसं लिहायचं? आरंट यू वेस्टिंग युअर टाइम. काय लिहायचं बेटा? आरंट यू वेस्टिंग युअर टाइम. ह्याला इंटरगेटिव्ह किंवा काय म्हणतात, रिटॉरिकल क्वेश्चन देखील म्हणतात बेटा. याला काय म्हणतात? हा, रिटॉरिकल क्वेश्चन. दुसरा बघा, द सी इज व्हेरी रफ अँड नॉइसी. हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे. मग इंटरगेटिव्ह किंवा रिटॉरिकल क्वेश्चन काय होतं? इजंट द सी व्हेरी रफ अँड नॉइसी? नाही का, असा अर्थ होतो बेटा. आणि तिसरा, वेन कॅन देअर ग्लोरी फेड. हे इंटरगेटिव्ह सेंटेन्स आहे, प्रश्नार्थी वाक्य दिलेलं. आणि त्याचं असर्टिव्ह वाक्य काय होतं बघा बेटा? देअर ग्लोरी कॅन नेव्हर फेड. हे नेव्हर इथं निगेटिव्ह शब्द आहे बेटा. अशा प्रकारे हे जे असर्टिव्ह सेंटेन्सचा इंटरगेटिव्ह सेंटेन्स किंवा रिटॉरिकल क्वेश्चन्स मध्ये बदलतात बेटा. ह्याचं आता नियम बघूया बेटा. इफ द असर्टिव्ह सेंटेन्स इज इन पॉझिटिव्ह, द क्वेश्चन शुड बी नेगेटिव्ह. इन द सेम वे, तसेच द असर्टिव्ह सेंटेन्स इज इन नेगेटिव्ह, द क्वेश्चन शुड बी इन पॉझिटिव्ह. हे लिहून घ्या बेटा. म्हणजे दिलेले असर्टिव्ह वाक्य पॉझिटिव्ह असेल, होकारार्थी असेल, प्रश्न नकारार्थी करायचं. आणि दिलेलं वाक्य नकारार्थी असेल, म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स नकारार्थी असेल, तर प्रश्न होकारार्थी करायचा. एवढंच नियम आहेत बेटा ह्याचे. हे प्रश्न लिहून घ्या. आणि काही शंका असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये तुमची शंका मला विचारा बेटा. आज इथं थांबूया. नेक्स्ट क्लासमध्ये पुढे दुसऱ्या टॉपिकने आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट. टेक केअर.